गुजरातमधील सुरत इथून यवतमाळ मार्गे तेलंगणातील आदिलाबादकडे जात असलेली सुगंधित तंबाखूची खेप एलसीबीनं दारव्हा रोडवरील घाटात पकडली। या कारवाईत 52 लाखांच्या सुगंधित तंबाखू तस्करीचा पर्दाफाश झाला आहे। कारवाईत चालकाला ताब्यात घेण्यात आलंय। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील उचापूर इथं राहणाऱ्या तोरण गहाणे असं अटकेतील आरोपीचं नाव आहे। राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची ट्रकनं वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली। या आधारे पोलीस पथकानं वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली। यासोबतच अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आलं। यानंतर यवतमाळ ते दारव्हा मार्गावरील घाटात चिद्दरवार कन्स्ट्रक्शन कंपनी समोर सापळा रचण्यात आला। दरम्यान त्यांना संशयित आयशर ट्रक येताना दिसला। या ट्रकला थांबवून चालकाची चौकशी केली आणि ट्रकची झडती घेतली। यावेळी विविध कंपन्यांचा 52,37,600 रुपयांचा सुगंधित तंबाखू तसंच ट्रक देखील पोलिसांनी ताब्यात घेतला। या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तुर्तास हा मुद्देमाल यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। हा सुगंधित तंबाखू सुरतहून तेलंगणातील आदिलाबाद इथं यवतमाळ मार्गे नेला जात असल्याची माहिती आहे।